नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत आयननी भरपूर पौष्टिक असं पालक सूप। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। पाण्याला आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये स्वच्छ धुवून निवडून घेतलेला पालक आपल्याला यामध्ये घालायचा आहे। उकळत्या पाण्यामध्ये पालक आपल्याला 2 ते 3 मिनिटे ठेवायचा आहे। पालकाचा रंग हिरवागार राहण्यासाठी आपण इथे 1 चमचा साखर घालणार आहोत। यामुळे पालकाचा रंग हिरवागार राहतो। आता गॅस बंद करून घेऊया आणि 2 मिनिटांसाठी पालक तसाच ठेवूया। 2 मिनिटे झाली। इथे मी एकदम थंडगार असं पाणी घेतलेलं आहे। तुम्ही इथे बर्फाच्या पाण्याचा देखील वापर करू शकता। थंडगार अशा पाण्यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचा आहे। पालक आपल्याला छान थंड करून घ्यायचा आहे आणि मग मिक्सरला याची छान अशी प्युरी करून घ्यायची आहे। पालक छान थंड झाला आणि मिक्सरला आपण बारीक करूया। त्यासोबत 1 हिरवी मिरची घालायची आहे। छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता एका पातेल्यामध्ये चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये बटर घालायचं आहे। तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। खूप जास्त लाल रंगाचा कांदा करायचा नाहीये। मंद आचेवर आपण कांदा परतून घेऊया। इतपत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे। हे देखील छान परतून घेऊया। अर्धा मिनिटभर आपल्याला हे गव्हाचं पीठ परतून घ्यायचं आहे। एक चमचा साखर घालून घ्यायची आहे। आता इथे पालकची पेस्ट घालून घ्यायची आहे। पालकची पेस्ट घालून छान मिक्स करून घेऊया। गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा छान मिक्स करूया। पालक सूप खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ देखील करायचं नाहीये। इथे मी घरच्या दुधावरची साय छान फेटून घेतली आहे आणि ती यामध्ये घालत आहे। 2-3 चमचे दुधावरची साय किंवा तुम्ही फ्रेश क्रीमचा देखील इथे वापर करू शकता। यामुळे पालक सूपची चव अजूनच वाढते। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। सुंदर असं आपलं पालक सूप तयार झालेलं आहे। एक उकळी काढून घेऊया आणि गॅस बंद करूया। खूप जास्त वेळ आपल्याला पालक सूप उकळायचं नाहीये। छान असं आपलं पालक सूप तयार झालेलं आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया। वरती थोडीशी फ्रेश क्रीम घालून घेऊया। सुंदर असं पौष्टिक आयननी भरपूर पालक सूप तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कावेरीज किचन कथाला इन्स्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।